पॉक्सो कायदा भारतीय दंड संहितेपेक्षा वेगळा का आहे, यामध्ये कोणते गुण समाविष्ट झालेले आहेत आणि ते कधी लागू होतात, ह्या सगळ्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊयात. तर पॉक्सो हा नेमका कोणता कायदा आहे, तर लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण करणारा कायदा आहे. भारतीय संविधानानं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, त्यामध्ये बालकं सुद्धा येतात, सगळ्यांनाच मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आणि ह्या कायद्यांमध्ये बालकांच्या हितांचं संरक्षण व्हावं यासाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012 या नावानं केंद्र सरकारनं बालकांच्या संरक्षणासाठी 2012 मध्ये विशेष कायदा पारित केलेला होता. या कायद्यामध्ये बालकांचं म्हणजेच 18 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलांचं लैंगिक शोषणांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अपराधांना कठोर शिक्षा करण्यासाठी तरतूद केली आहे. बालकांचे लैंगिक छळ, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं हा विशेष कायदा अस्तित्वात आणलाय. या कायद्याअंतर्गत विशेष न्यायालय स्थापन करून खटले चालवावेत असं सुद्धा या ठिकाणी म्हटलंय. ज्या ठिकाणी आतापर्यंत विशेष न्यायालयांची व्यवस्था नाहीये अशा ठिकाणी सत्र न्यायालयाला हे खटले चालवण्याचे अधिकार आहेत. आणि ह्या कायद्यान्वये तक्रार नोंद करताना पीडित बालकांची तक्रार ही महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फतच नोंदवली जाते. पीडित बालकांची नावं सुद्धा या ठिकाणी गुप्त ठेवली जातात. बालकांची वैद्यकीय तपासणी त्यांच्या पालकांच्या संमतीनंच केली जाते. रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे तसंच बालकांच्या वयाचा दाखला पुराव्यामध्ये घेतला जातो. पीडित बालकांच्या मानसिक अवस्थेचा विचार करून त्यांना विश्वासार्हता वाटेल अशा वातावरणातच हे खटले सगळे चालवले जातात. सुनावणीसाठी बालकांना वारंवार न्यायालयामध्ये यावं लागू नये यासाठी त्यांच्यावरती दबाव जाणवणार नाही, त्यांना त्रास होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतली जाते. पीडित बालक आणि बालक साक्षीदार शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग किंवा विकलांग असेल तर न्यायालयामध्ये साक्ष नोंदवताना त्यांना अनुवादक किंवा विशेष शिक्षकांचं सहाय्य सुद्धा देण्याचं तरतूद ह्या कायद्यामध्ये आहे. पॉक्सो कायद्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे की त्यांनी फौजदारी न्याय प्रणाली ही बाल अनुकूल बनवण्यासाठी आणि पुन्हा आघात टाळण्यासाठी कार्यपद्धती स्थापित केलेली आहे. यामध्ये मुलांचे स्टेटमेंट्स कसे नोंदवले जावे किंवा वैद्यकीय तपासणी, विशेष बालस्नेही न्यायालयामध्ये नेमण्यापर्यंतच्या सगळ्याच गोष्टींचा ह्यामध्ये समावेश आहे. ह्या कायद्यानुसार बालकांसाठी काही गोष्टींची वेगळी तरतूद आहे, ज्यामध्ये त्यांचं बयान त्यांच्या घरातल्या ठिकाणी किंवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणीच आपण नोंदवू शकतो. आणि शक्यतो महिला पोलीस अधिकारी किंवा उपनिरीक्षक दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्यांकडनंच नागरी कपड्यांमध्ये सुद्धा हे करावं लागेल, म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये. तपासादरम्यान बालक आरोपीच्या संपर्कात येऊ नये याची सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना खात्री करावी लागणार. बालकांना रात्री पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात ठेवता येणार नाही आणि विशेष न्यायालयानं काही निर्देश दिल्याशिवाय त्यांची किंवा तिची ओळख ही सार्वजनिक माध्यमांपासून संरक्षित केली जाईल. जर का वाचलेली मुलगी असेल तर वैद्यकीय तपासणी ही महिला डॉक्टरांनीच केली पाहिजे आणि तपास पालकाच्या उपस्थितीमध्ये किंवा मुलांचा विश्वास असलेल्या व्यक्तीच्या उपस्थितीतच केली जाऊ शकते. जर का दोघांपैकी कुणीही नसेल तर वैद्यकीय संस्थेच्या प्रमुखानं नामनिर्देशित केलेल्या महिलेच्या उपस्थितीमध्येच तपासणी करायला हवी.